शेतकरी मित्रांनो, सध्या कांदा चाळीचे, लसण चाळीचे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू आहेत। जवळपास बरेचसे शेतकरी हे अर्ज करीत असतात, कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्याला कांदा चाळीचा लाभ भेटला पाहिजे। कारण कांदा चाळ ही बहुउपयोगी आहे। म्हणजे नुसतं कांदा चाळत नाही तर कांदा चाळीमध्ये दुसरे सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांना बरेचसे उपयोग घेता येतात। प्रत्येकाची शेतकऱ्याची अपेक्षा असते की आपल्याला कांदा चाळ लागली पाहिजे, पण आता ती जास्तीत जास्त शेतकऱ्याला का लागत नाही किंवा काही शेतकऱ्याला लागते आणि काही शेतकऱ्याला लागत नाही, याचं काय कारण आहे आणि नेमकी कांदा चाळ कोणत्या शेतकऱ्यांना मिळते हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय। तत्पूर्वी एक विनंती आहे शेतकरी मित्रांनो, की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर हाईप करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी कांदा चाळीसाठी अर्ज करतो। अर्ज केल्याच्या नंतर त्याला वाटत असते की आपल्याला ही कांदा चाळ लागायला पाहिजे, पण कांदा चाळ लागण्यासाठी पुन्हा काय काय गोष्टी आवश्यक आहेत हे त्या शेतकऱ्याला माहित नसतं। कारण महाडीबीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून भयानक अर्ज आलेले असतात। कारण कोणतीही योजना आली की शेतकरी अर्ज करतात, मात्र त्यासाठी महत्त्वाच्या काय पात्रता आहेत किंवा आपण अर्ज केल्याच्या नंतर आपला अर्ज मंजूर कसा होतो हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नसतं। मग आता सध्या कांदा चाळ, लसूण चाळ साठी अर्ज सुरू आहेत, शेतकरी अर्ज करत आहेत आणि काही शेतकऱ्यांना कांदा चाळी लागतात ते शेतकरी काय करतात आणि ज्यांना लागत नाही त्यांच्याकडून काय चुका होतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। कारण त्या शेतकऱ्याला सुद्धा माहित झालं पाहिजे किंवा त्या दुसऱ्या शेतकऱ्याला कांदा चाळ लागते मग आपल्याला का लागत नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला माहितच आहे की महाडीबीटीच्या माध्यमातून जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे फार्मर आयडी आवश्यक आहे। कारण फार्मर आयडी असल्याशिवाय अर्ज तर करताच येत नाही। मात्र त्यासाठी पुन्हा एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे की आपल्याला 7/12 वर आपल्या त्या कांदा चाळीसाठी आपल्या शेतात कांदा लागवड केलेला असावा। मग आता तुम्ही म्हणताल की महाडीबीटीवर तर आता 7/12 अपलोड करण्याची गरज नाही, मग कांदा चाळ त्या 7/12 वर कांदा लागवड करून ते अपलोड कसं करायचं। मात्र त्यासाठी आता शेतकरी मित्रांनो, जी काही आपण ई पीक पाहणी करणार आहोत, ई पीक पाहणीच्या माध्यमातून जी पिकांची आपण नोंद करणार आहोत ती 7/12 वर जाणार आहे। म्हणजे त्या फार्मर आयडीला आट्याचा ई पीक पाहणी आहे, म्हणजे आपल्या त्या ई पीक पाहणीद्वारे ती त्या फार्मर आयडीला भेटणार आणि त्यानंतर महाडीबीटीवर लॉग इन करताना फार्मर आयडी लागतो। म्हणजेच आपण जी कांदा पिकाची लागवड केलेली आहे ती ऑटोमॅटिकली त्या पोर्टलशी अपडेट होणार आहे आणि त्या 7/12च्या याच्यात जर आपली लागवड दिसली तरच आपल्याला कांदा चाळसाठी निवड होत असते। अशी ही महत्त्वाची कांदा चाळ आहे आणि त्यासाठी आपली 7/12 मध्ये नोंद असणं आवश्यक आहे। मग आता ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कांदा चाळ असेल, लसूण चाळ असेल त्यासाठी जर अर्ज केले असतील तर आता सध्या ई पीक पाहणी चालू आहे, म्हणून ई पीक पाहणीच्या माध्यमातून आपण कांदा लागवड त्या 7/12 वर नोंदवायची आहे, पीक पेऱ्यामध्ये नोंदवायची आहे। लसूण असेल तर लसूणसाठी पीक पेरणी नोंदवायची आहे आणि ही नोंदविल्याच्या नंतरच आपली निवड यासाठी होणार आहे। अशी ही महत्त्वाची माहिती होती। तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।